नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वडळच्या काही ठळक घडामोडींकडे. एस टी महामंडळाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम घेणार हाती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. काही दिवसांसाठी घोडबंदर रोडवरील वाहतुकीत राहणार बदल आणि नियमांचे भंग करणाऱ्या विरोधात राबवली जाणार विशेष मोहीम. जनता मध्यमवर्गीयांप्रमाणे डोंगर दऱ्यातील आदिवासी वर्गापर्यंत बस सेवा पोहोचवण्यासाठी एस टी महामंडळाच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी पंचवार्षिक योजना हाती घेण्यात आली आहे. एअरपोर्टप्रमाणे बस पोर्टच्या निर्मितीसाठी खाजगीकरणातून राज्यातील शहरी ग्रामीण भागातील 216 एस टी डेपोंचा पहिल्या टप्प्यात विकास केला जाईल. 1 एप्रिलपासून स्वच्छतेसाठी ठेकेदार कंपनीची नियुक्ती, वर्षभरात 8,000 नवीन स्मार्ट बसेसची खरेदी, सोलार विजेच्या निर्मितीतून 1,000 कोटींचं नवीन उत्पन्न, आराणी छावा नावाचा खास ॲप विकसित करत एस टी महामंडळाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम हाती घेण्यात आलंय, अशी माहिती एस टी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एस टी हे फायद्याचं महामंडळ आहे असं नव्हे, तर राज्यातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला सेवा देण्याचं साधन म्हणून एस टीकडे बघितलं पाहिजे. राज्याची आर्थिक स्थिती जरी योग्य नसली तरी एस टीला आर्थिक पाठबळ देणं हे राज्याचं कर्तव्य. शासनानं ती त्यांची भूमिका पार पाडायलाच हवी. त्या माध्यमातून एस टी महामंडळाचा अध्यक्ष तसंच परिवहन मंत्री या नात्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी माझा योग्य प्रकारे संवाद आहे. अर्थमंत्री म्हणून अजितदादा हे काटकसर करतात असं जरी लोक बोलत असले तरी एस टी महामंडळ वाचत त्यांनी काटकसर कधीच केलेली नाही. एस टीची आर्थिक स्थिती खराब असली तरी दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांना वेळेत देण्यात आले. कामगारांच्या मागण्या प्रलंबित आहेत हे मान्य आहे. त्यांची 50% देणी देण्यात आली असून महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारेल तशी थकीत देणी टप्प्याटप्प्यानं दिली जातील असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. दरवर्षी 5-6 प्रमाणे पुढील 5 वर्षात 25,000 नवीन बसेस खरेदी करत आहोत. तथापि जुन्या झालेल्या बसेस स्क्रॅपमध्ये टाकण्याचं काम सुरू होईल. एस टीकडे 18,000 बसेस कार्यरत आहेत, त्यात 10 वर्षावरील बसेसचा भरणा अधिक आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात 3,000 नवीन बसेस आणि आर्थिक वर्षात 5,000 अशा एकूण 8,000 नवीन बसेस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया झाल्या आहेत. या सर्व स्मार्ट बसेस असून त्यांच्यामध्ये CCTV आणि GPS यंत्रणा लावणार असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. ठाणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं तसंच वाहतूक कोंडी फोडण्याचं आश्वासन यापूर्वीही अनेकांनी दिले. मात्र प्रत्यक्षात या रस्त्यावरील वाहतूक कोंडी जैसे थेच आहे. दरम्यान पुढील 3 दिवसांसाठी घोडबंदर रोडवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेत. घोडबंदर रोडवर पुढील 3 दिवस जड अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा समजला जाणारा घोडबंदर रोड दुरुस्तीच्या कामासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं. घोडबंदर रोडवर पुढील 3 दिवस जड अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली. रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील गायमुख जंक्शन ते मुख्य नीरा केंद्रापर्यंत ठाण्याच्या दिशेनं या मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 12, 13, 14 डिसेंबर या दिवसात अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद असणार आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांचा वापर वाहतूक विभागाकडून करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. माझिवडा मार्गे खारेगाव मार्गे पुढे जाता येईल किंवा कापूरबावडी जंक्शन मार्गे भिवंडीच्या दिशेनं पुढे जाता येईल. या मार्गाचा वापर करून वाहन चालकांना आपल्या इच्छित स्थळी जाता येईल. घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी दिवसागणिक वाढतेय. या घोडबंदर रोडवर राहणाऱ्या नागरिकांनी यासाठी जन आंदोलन देखील उभारलं होतं. मात्र अद्यापही रस्त्यांची परिस्थिती जशीच्या तशीच असल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 12, 13 आणि 14 या दिवशी PWDचं DBMचं काम आणि त्याच्यावर TMCचं मास्टिंगचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्या दरम्यान जे ठाण्याकडनं घोडबंदरच्या दिशेने जाणारी जी जड अवजड वाहनं आहेत म्हणजे 6 चाकी गुड्स व्हेकल आणि त्याच्यावरची म्हणजे 10 चाकी आणि त्याच्यावरची मल्टी ॲक्सल जी गुड्स व्हेकल्स आहेत त्यांना आपण नारपोली मार्गे डायव्हर्ट करत आहोत. म्हणजे त्यांनी पर्यायी रस्ता त्यांना असेल मानकोली, अंजूर फाटा, चिंचोटी कामन रोड मार्गे ते जाऊ शकतील. दुसरं ते पुढे जाऊन शहापूर, वाशिंद, आबिडगर, वाडा आणि
वाडा मनोर रोड मार्गे ते गुजरातला जाऊ शकतील, असं त्यांना पर्यायी मार्ग आपण सुचवलेला आहे. सर, जे लहान वाहन आहेत जे छोटे म्हणजे चारचाकी, त्यांना हा रोड चालू राहणार आहे का काय? हा रोड 4 चाकींसाठी चालू राहणार आहे. पॅसेंजर व्हेकल्स, बसेस असतील, कार्स असतील, यांच्यासाठी हा रस्ता चालू राहणार आहे. पण या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी योग्य तो बंदोबस्त आपण नेमलेला आहे. वरनं म्हणजे आपल्या साईडनी 20 मिनटं आणि समोरच्या साईडनी 20 मिनटं किंवा त्याच्या अधिक काळ म्हणजे 30 मिनटाचं आपण ब्लॉक देतो त्यांना. 30 मिनटं आपली ठाण्याकडनं मीरा भाईंदरकडे जाणारी वाहतूक चालू राहील आणि 30 मिनटं मीरा भाईंदरकडनं आपल्याकडे येणारी वाहतूक चालू राहील. अशाप्रमाणे आपलं वाहतुकीचं नियोजन आपल्या घाटात असणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी आणि नियमभंगाविरोधात ठाणे आरटीओनं कंबर कसली आहे. घोडबंदर मार्गावरील विशिष्ट वाहतूक आणि नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याकरता विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मार्गावर कारवाई करता वायुवेग पथकं तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील बेशिस्त वाहन चालक आता पोलीस, आरटीओ, ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या टप्प्यात येणार आहेत. ठाण्यातून गुजरात, पालघर इत्यादी भागात जाण्यासाठी वाहन चालक घोडबंदर मार्गाचा वापर करतात. रोज हजारो जड अवजड वाहनं, हलक्या वाहनांची वाहतूक होत असते. त्यातच सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर कोंडीचा सामना करावा लागतोय. वाहतूक विभागाकडून मार्गावर होणारी वाहन कोंडी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु आता त्यांच्या साथीला ठाण्याचा आरटीओ विभाग देखील उतरलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आरटीओनं हा निर्णय घेतलाय. घोडबंदर मार्गावर एकूण 5 वायुवेग पथकातील 1 मोटार वाहन निरीक्षक आणि 1 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची नेमणूक करून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित पवार यांनी दिली आहे. दरम्यान या मार्गावर वाहतूक पोलीस, ठाणे पालिका पोलीस आणि आरटीओची कारवाई सुरू राहणार असल्यानं घोडबंदर मार्गाची बेशिस्त वाहन चालकांपासून सुटका होईल असा विश्वास घोडबंदर वासियांकडून व्यक्त केला जातोय. नृत्याचा ठेका, मंत्रमुग्ध करणारे सूर आणि सितारवादातून निघणाऱ्या थेट काळजाला भिडणाऱ्या तानाने संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाचा दुसरा दिवस रसिकांना वेगळाच आनंद देऊन गेला. ठाणे महापालिका आयोजित संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सव रामगणेश गडकरी रंगायतन इथे साजरा होतोय. या महोत्सवाला ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, पंडित मुकुंद मराठे, पंडित विवेक सोनार, प्रसिद्ध नृत्यांगना मंजुरी देव, मनाली देव, पंडित राम मराठे यांचे कुटुंबीय आणि ठाणेकर रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीचे पहिले पुष्प पद्मश्री पंडित राजेंद्र गंगाणी यांनी गुंफलं. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी भगवान गणेश वंदनेनं केली. त्यानंतर सादर केलेल्या 1 ताल आणि 3 ताल या रचनांनी जयपूर घराण्याची गहनता आणि गंभीरता प्रभावीपणे प्रकट केली. रंगमंचावर त्यांनी सादर केलेले 3 तालातील थाट नृत्यातून रसिकांसमोर सादर करून रसिकांना ठेका धरायला लावला. शिवाय त्यांनी गुरुवंदना अंतर्गत सादर केलेलं छोटं भजन आणि तलवारबाजीची विशिष्ट शैलीला रसिकांची टाळ्यांची दाद मिळाली. नृत्य सादर करताना रसिक त्यात रमले पाहिजेत. मी जेव्हा नृत्य सादर करतो तेव्हा मी रसिकांना एखाद्या आध्यात्मिक अनुभवांशी जोडण्याचं माध्यम बनण्याचा प्रयत्न करतो. समोर जेव्हा दाद देणारे प्रेक्षक असतात तेव्हा एक चांगलं वातावरण निर्माण होऊन नृत्य सादर करायला प्रेरणा मिळते, असंही पंडित राजेंद्र गंगाणी यांनी नमूद केलं. पंडित राजेंद्र गंगाणी यांना तबल्यावर फतेहसिंग गंगाणी यांनी, गायन आणि हार्मोनियमवर श्रीरंग टेंबे, सारंगीवर संदीप मिश्रा, तबासरीवर युवराज सोनार यांनी साथ संगत केली. दुसऱ्या दिवशीचं दुसरं पुष्प ज्येष्ठ गायिका आरती अंकलेकर टिकेकर यांनी गुंफलं. तरल स्वरांच्या लयदार ताना, मनाला भुरळ टाकणारं शास्त्रीय राग आणि त्याला मनमुराद दाद देणाऱ्या रसिकांच्या टाळ्या, अशा सुरमई वातावरणात आरती अंकलेकर यांनी दर्दी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आरती अंकलेकर यांनी राग पूर्व कल्याण 3 तालातील बंदिश, 1 तालातील तराना तसंच पंडित शंकर अभ्यंकर यांची राग पूर्व कल्याणमधील बंदिश सादर केली. आरती अंकलेकर यांना तबल्यावर रोहित देव यांनी तर हार्मोनियमवर सिद्धेश बिचोलकर यांनी साथ संगत केली. गोवा येथील क्लबमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील शाळा, महाविद्यालय, हॉटेल्स, क्लब, मॉल, IT पार्क आणि सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट करावं, तसंच सध्या फायर NOC नसलेल्या आस्थापनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
गोवा येथील क्लबमध्ये लागलेल्या आगीची घटना पाहून ठाणे शहरातही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी ठाणे शहरातही हॉटेलला लागलेल्या आगीत काही ग्राहकांचा मृत्यू झाला होता, तर कापूरबावडी येथील वाणिज्य इमारत आगीत खाक झाली. वाढत्या अतिक्रमणामुळे ठाणे शहरातील काही भागात अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकत नाही अशी स्थिती आहे. याकडे नारायण पवार यांनी आयुक्तांचं लक्ष वेधलंय. ठाणे शहरात अनेक क्लब सुरू झाले. जुन्या इमारतींच्या जागेच्या स्ट्रक्चरमध्ये बदल करून बहुतांशी क्लब उभारण्यात आलेत. शहरातील मॉल आणि हॉटेलमध्येही शनिवारी रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अनेक मॉल्समध्ये मोठ्या मोकळ्या जागांच्या ठिकाणी छोटी दुकानं सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयं, मोठे हॉस्पिटल, नर्सिंग होममध्ये अग्निसुरक्षा बाळगण्याची गरज आहे. पालिका मुख्यालयाबरोबरच प्रभाग समितीची कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये ये-जा करण्यासाठी जिने, आपत्कालीन मार्ग इत्यादींची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. वाघा इस्टेट, घोडबंदर रोड परिसरात सुरू झालेल्या IT पार्कमध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी कार्यरत आहेत. दुर्दैवानं या ठिकाणी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होण्याची भीती वाटते. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील क्लब, हॉटेल्स, मॉल, हॉस्पिटल, IT पार्क, राज्य सरकारची कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालिका मुख्यालयासह प्रभाग समितीची कार्यालय इत्यादी ठिकाणी फायर ऑडिट करावं. तसंच सध्या सुरू असलेल्या क्लब, हॉटेल, मॉल, हॉस्पिटल इत्यादी आस्थापनांच्या ठिकाणी फायर NOC नसल्याचं आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात 7 ऑगस्ट 2024 या दिवशी रात्री 11च्या दरम्यान लुडो खेळण्यावरून एका तरुणानं चक्क दुसऱ्या तरुणाला लुडो खेळण्यावरून सुरू झालेल्या वादातून हत्या करून पसार झाला होता. मुख्य आरोपी शमसुद्दीन शरफुद्दीन सय्यद, वय वर्ष 20, राहणारा मुंब्रा, ही घटना घडल्यानंतर पसार झाला होता. त्या दरम्यान पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून आपली ठिकाणं तो बदलत होता. पण पोलिसांचा सतत शोध, गुप्त बातमीदाराच्या मदतीनं आरोपीला आंध्र प्रदेशातून आणून बेड्या ठोकल्यात. न्यायालयानं त्याला 10 डिसेंबरपर्यंत पोलीस